हा. ते सर बांधावरचं जे वाटा अडवले आहेत हा. शेतकऱ्यांचे हा. त्याचा काय निर्णय घ्यायचा, काय काय करायचं? तुला सांग का सुरेंदर, सर बांधावरच्या आज सकाळचा एक तुला किस्सा सांगतो. आपल्या गुहागर मधनं एका महिलेचा फोन आला. अक्षरशः ती महिला रडत होती. त्या महिलेचं अशा 50 वर्षापूर्वीच्या ज्या वाटा आहेत त्या वाटा बंद केलेल्या. हे तहसीलदार, प्रांत, हे उपजिल्हाधिकारी ह्या लोकांच्याकडे जो कायदा आहे त्याचा वापर योग्य व्हायला पाहिजे. आता बावनकुळे साहेब एवढं प्रयत्न करतात की कोणाच्याही सरबांधावरनं 10 फुटाचे रस्ता द्यायलाच पाहिजे. अरे एकमेकाच्या वाटा अडवल्या म्हणजे त्याचं नुकसानच झालं ना. हे लोकांना समजत नाही. सगळं वावर रिकामं ठेवतात आणि बांध पोखरतात. ही एक अवलाद लई आहे मोठी. असे नीच लोक आहेत. मला इतका राग येतो ना अशा लोकांचा, तुला पटणार नाही. आमच्या गावात सुद्धा मी बघितलंय. अरे रस्त्याचे काठळे असा 4-4 फूट झालेले आहेत. इतका रस्ता असा तंतोतंत वळंगात असला कापत्यात. मग टोकरतच बसायचं रे. इतकी घाण सवय. यांना हे कळत नाहीये, जर आपल्या रस्ता जर समोरचा चांगला असेल तर आपल्याच जागेची किंमत वाढणार आहे. खरं खोटं सांग, आपल्या घराला जर रस्ता असेल तर त्याची किंमत वाढते. आणि आपल्या जागेला, आपल्या शेतापाशी जर रस्ता जर मोठा असेल, ट्रक वगैरे जात असेल तर आपल्या जमिनीची पण रेट वाढत. यांना कळतच नाही. म्हणजे स्वतःहून ते बरबाद व्हायचं. रस्ता वाढवायचं, हे करायचं. शिवरीचं ताटवाचं डांबरीला घासून घालतात. एक तर शिवरी घालायची, कोथिंबीर लावायची, काय पण करतात हे. एवढी अर्धवट लोक आहेत. इतकं वाईट वाटतंय. मी ह्या तहसीलदारांना वगैरे म्हणतो, अरे निकाल देताना ह्यांना लाजा का आवडत नाहीत. वेगवेगळा निकाल देतात, चुकीचा निकाल देतात, अनेक ठिकाणी देतात. म्हणजे कसं आपल्याला सोयीस्कर असा निकाल देतात. अरे हरामखोर लोक आहेत. यांना कुठंतरी शिक्षा व्हायला पाहिजे. आणि त्याला जबाबदार हे कोण आहेत? राजकीय लोक आहेत. या राजकीय लोकांनी का नाही यांना वटणीवर आणलं पाहिजे. अरे लोकशाही आहे, या लोकांच्या मतावर निवडून येतं आणि लोकांचीच बरबादी करतात. त्यामुळं त्या राजकीय लोकांना पण का नाही सबक शिकवायला पाहिजे मतदानाच्या पद्धती. त्यामुळं फार वाईट आहे बघ. आणि प्रयत्न करत राहायचा आपण. मी तर प्रयत्न करतो. ऑल महाराष्ट्रातनं मला फोन येतात. प्रयत्न करत राहूया. आंदोलन वगैरे करण्याचा प्रयत्न करूया. आपली आता हळूहळू ताकद वाढायला लागलेली आहे. बघूया मी त्याच्यावर.